नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रेमदास राठोड. थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आत्मविश्वास किती महत्त्वाचा आहे हे आपण एका गोष्टीच्या माध्यमातून, एका कथेच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दैनंदिन जीवन जगत असताना अनेक संकटे माणसांना येत असतात, अनेक दुःख माणसाला भोगावे लागते. खूप परिश्रम केल्यानंतर, खूप मेहनत घेतल्यानंतर यश आपल्याला मिळत असतो. या सगळ्या गोष्टीवर मात आपल्याला करायची असेल तर आत्मविश्वास हा किती महत्त्वाचा आहे. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला गेला पाहिजे. आत्मविश्वास कशामुळे निर्माण होतो? तर आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सोयीनं अध्ययनाची गरज असते, स्वतःच्या विचाराला चालना देण्याची गरज असते, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे व्याख्यान, या सर्व गोष्टीतून आपल्याला स्वतःचा एक आत्मविश्वास निर्माण करता येतो. आत्मविश्वास हा विषय किंवा आत्मविश्वासाबद्दल बोलायचं झालं तर एका कथेच्या माध्यमातून, एका गोष्टीच्या माध्यमातून आपल्याकडे जर आत्मविश्वास असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीला मात करून त्यावर विजय मिळवू शकतो. यासाठी मी आज आपणास छोटीशी गोष्ट सांगणार आहे. कारण गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला काहीतरी बोध देत असते. एका मोठ्या जंगलामध्ये एकदा त्या ठिकाणी कुत्रा जातो. हा कुत्रा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जंगलातून बाहेर कसं पडावं हे त्याला समजत नाही. म्हणून काही वेळ त्या ठिकाणी तो भुंकण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ इतरत्र हिंडत असल्या कारणामुळे बाहेर कसं पडावं हे त्याला समजत नाही. त्यावेळेस भूक लागलेली असते आणि त्यावेळेस तो थोडंसं भुंकतो. आणि भुंकल्यानंतर त्या जंगलाचा राजा जो आहे, त्या जंगलाच्या राजाला असं वाटतं की आपल्या जंगलामध्ये नवीन कोणता तरी प्राणी या ठिकाणी आलेला आहे आणि आपण त्याचा शिकार करून आपली उपजीविका भागवू शकतो. त्यावेळेस त्या ठिकाणी ते आवाजाच्या दिशेने तो वाघ त्या ठिकाणी जातो आणि जात असताना आपल्याकडे वाघ येतोय हे कुत्र्याला समजतं आणि समजल्यानंतर त्याची दयनीय अवस्था त्या ठिकाणी निर्माण होऊन जाते. त्याला भीती वाटायला लागते की आता आपल्याला वाघ या ठिकाणी शिकार करणार आणि तो आपल्याला खाऊन टाकणार. या परिस्थितीतून आपल्याला कसं बाहेर पडता येईल याची चिंता तो कुत्रा त्या ठिकाणी करायला लागतो. पण या संकटातून सावरायचं कसं, या संकटातून जायचं कसं, या वाघाच्या शिकारीतून आपल्याला वाचायचं कसं, याच्यासाठी तो आपल्या बुद्धीचा वापर करतो. वाघ आपल्या दिशेने येतोय हे बघितल्यानंतर कुत्रा त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि थांबल्यानंतर त्याच्या बाजूलाच काही जनावरांची हाडं त्या ठिकाणी पडलेली असतात. आणि जनावरांची हाडं पडल्यानंतर तो कुत्रा तोंडात घेतो आणि तोंडात घेतल्यानंतर वाघ जसा जवळ आला तसं तो बोलायला सुरुवात करतो. त्या ठिकाणी बोलायला सुरुवात करतो की मी तुला सांगितलं होतं ना वाघ, मी तुला सांगितलं होतं की तू माझ्या नादी लागू नकोस. तू जर माझ्या नादी लागला नसता तर आज तुझी हे हाल झाली नसते. म्हणून असं कुत्रा बोलत असताना ही वाघ त्या ठिकाणी ऐकून घेतो आणि वाघाला असं वाटतं की हा कुत्रा थोडा डेंजर दिसतोय. यांनी वाघाची शिकार केली आणि त्याचे हाडकं तो खातोय तर आपल्यालाही तो खाऊ शकतो, तो मारू शकतो. ही भीती वाघाला वाटायला लागली आणि वाघ तिथून वापस येतो.
वापस आल्यानंतर येताना त्याला रस्त्यावरती एक माकड दिसतं आणि माकड भेटल्यानंतर वाघाला म्हणतो की वाघ दादा, तुमच्या जंगलामध्ये एवढं मोठं शिकार त्या ठिकाणी आलेलं असून तुम्ही त्या शिकारीचे पाठलाग करून किंवा त्या प्राण्याचं शिकार का नाही केलं आहे? त्यावेळेस माकड म्हणतो की त्यांनी एका वाघाची शिकार केलेली आहे आणि तो माझीही शिकार करू शकतो, त्याच्यामुळे मी त्याची शिकार केली नाही. माकड म्हणते की वाघदादा, तुम्ही एवढे जंगलाचे राजे असून त्या एका कुत्र्याला तुम्ही त्या ठिकाणी घाबरताय. तो जे बोलतोय ते मला खरं वाटत नाही. चला मी तुम्हाला मदत करतो. आणि परत वाघ आणि माकड त्या कुत्र्याच्या दिशेने कुत्र्याची शिकार करण्यासाठी येत असतो. कुत्रा त्या जंगलामध्ये थांबलेला आहे. थांबल्यानंतर परत त्याला माकड आणि वाघ हे दोन्ही त्याच्या दिशेने येताना दिसत आहे. आता तर ह्या कुत्र्याची खूपच हाल होऊन जाते. त्याला असं वाटतं की आता आपण वाचू शकत नाही. भयानक भीती ह्या कुत्र्याच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि निर्माण होत असताना जवळजवळ माकड आणि वाघ आलेले असतात. मग पुन्हा आपल्या तर्कबुद्धीने, विवेकबुद्धीने कुत्रा त्या ठिकाणी विचार करतो आणि ह्या परिस्थितीतून आपण कसं आता स्वतःला सावरायचं हा विचार करतो. पण त्याला असं वाटतं की ठीक आहे, आपण मरणार तर आहोतच किंवा आपला विनाश तर होणारच, पण प्रयत्न करायला काय अडचण आहे. म्हणून पुन्हा तो कुत्र्याने काय केलं की जंगलाकडे तोंड केलं आणि वाघाच्या दिशेने पाठ केली आणि त्या ठिकाणी मोठ्याने बोलायला लागला की त्यांनी सांगितलं की त्या माकडाला मी सांगितलं होतं की त्या वाघाला फसून परत आण, तर अजून माकड आला नाही आहे. आता माकड जर आला तर माकडाला आणि वाघाला सुद्धा मी या ठिकाणी आता सोडणार नाही, असं विचार करून तो कुत्रा त्या ठिकाणी बोलायला लागतो. पुन्हा एकदा त्या ठिकाणी वाघ हे बोलणं त्या ठिकाणी ऐकतो आणि ऐकल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं की हा माकड जो आहे, हा माकड सुद्धा आपल्याला या ठिकाणी फसवण्यासाठी आणलेला आहे. म्हणून त्या माकडावर सुद्धा त्या वाघाचा विश्वास बसत नाही आणि त्या ठिकाणी मग परत तो वाघाला असं वाटतं की आपली शिकार या ठिकाणी हा करेल आणि आपला विनाश त्या ठिकाणी होऊन जाईल. म्हणून तो पुन्हा वाघ त्या ठिकाणी घाबरतो आणि घाबरल्यानंतर सुसाट वेगाने परत तो पळून जातो. या गोष्टीच्या माध्यमातून मला एक आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारची अडचणी, अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि ह्या दुःखांना सामोरे जाण्याचं ताकद फक्त मानवांकडे आहेच. एक प्राणी अशा गोष्टीतून या ठिकाणी अशा पद्धतीने विचार करून आपलं स्वतःचं जीवन त्या ठिकाणी वाचवतो, स्वतःचा जीव त्या ठिकाणी वाचवतो. कशामुळे? आत्मविश्वास त्या कुत्र्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. असाच आत्मविश्वास माणसांमध्ये सुद्धा असला गेला पाहिजे. आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असताना अनेक प्रकारची लोक, अनेक प्रकारची माणसं आपल्याला भेटत असतात. काही माणसं आपले कौतुक सुद्धा करतात, काही माणसं आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याला बोलतात, काही माणसं आपल्याला नावं ठेवतात. अशी बरेच माकडं आहेत की ती आपल्याला माणसांना सुद्धा नावं ठेवणारी आहेत. पण अशा माकडांपासून आपण घाबरून चालणार नाही. त्यांनाही प्रत्युत्तर देण्याची ताकद आपल्याकडे निर्माण झाली गेली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होत असतील ना, तर लोकांना ते सहन होत नाही आहे आणि सहन होत नसल्या कारणामुळे दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशी वाईट माणसं, वाईट विचारांची, वाईट प्रवृत्तीची माणसं जरी आपल्यासोबत जर असले
तर त्यांच्या बोलण्यावरून कोणत्याही प्रकारचा परिणाम आपल्या मनावरती आपण होऊ द्यायचा नाही. कारण त्या माणसाला त्यावेळी ते क्षणिक सुख मिळत असतं आणि आपल्याला माहिती आहे क्षणिक सुख म्हणजे हे तात्पुरता आनंद आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्याला नावं ठेवतो, ज्यावेळेस आपल्याला एखादा व्यक्ती वाईट बोलतो, त्यावेळेसच त्या व्यक्तीला त्या व्यक्तीसमोर आपण आदर्श असतो. आपले काहीतरी गुण चांगले असल्या कारणामुळे त्याला ते आवडत नाही आणि आवडत नसल्या कारणामुळे दुसऱ्यांना सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना अनेक प्रकारची माणसं, अनेक प्रकारची लोकं, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत. या गोष्टींना सामोरे द्यायचं असेल तर आपल्याकडे आत्मविश्वास ही गोष्ट असणं आवश्यक आहे. कितीही संकट आलं, कितीही दुःख आलं तर त्याला रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न माणसांनी केला गेला पाहिजे. आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे तोपर्यंत आपण हरू शकत नाही. म्हणून सर्व मित्रांना सांगायचं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करा. आणि हा आत्मविश्वास सहजासहजी निर्माण होत नाही. खूप परिश्रम, खूप कष्ट, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकावे लागतात. तर हा आत्मविश्वास आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारावा अशीच अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट, सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.